बघे माझं फर्स्ट इन्कम. सत्तूचं पावडर म्हणतात ना, ते करणार आहे. बाहेरसारखं वाटतं की नाही, आपण बाजारमधनं आणतो. हाय, हॅलो, नमस्ते. तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. मी आहे अरे, तुम्ही सगळे कसे बरे आहे ना? मी पण बरी आहे. आणि आत्ता वाजले दुपारचा 12 वाजता आणि आज आता आरोहीला स्कूलला जाऊन आलेली आहे आणि गुडिया स्कूलला गेली नाही. गुडियाला परत कालपासून ना फिवर यायला लागले, त्याबद्दल तिला आज पाठवली नाही आहे. आज ना गुड न्यूज आहे. एक गुड न्यूज आहे. ते गुड न्यूज ना एक पेरेंट्स, एक आई म्हणून ना मला एवढे हॅपी व्हायला लागले ना, क्योंकि चला तुमचं ते गुड न्यूज आहे ना, ते तुम्हाला आरोही सांगते ते काय गुड न्यूज आहे म्हणून. हाय, आज काय आहे गुड न्यूज? आज मी खूपच खुश आहे. कशाला ना, तुला काय दाखवायचं माहिती आहे? आज हे बघ, हे माझं फर्स्ट इन्कम. माझं फर्स्ट इन्कम आहे. मी स्वतः कमवलेले पैसे. अरे वा, कसं भेटलं माहिती? हे तुझं फर्स्ट इन्कम आहे. कशाबद्दल भेटलेले की नाही पैसे, जरा सांग जरा ऑडियन्सला. मतलब की आमचे जो सबस्क्रायबर आहे त्यांना माहीत व्हायला पाहिजे ना कसले पैसे आहे आणि तू कसं कमवलीस पैसे. आता माझ्या स्कूलमध्ये ना सायन्स एक्झिबिशन होतं, तेव्हा आर्ट एक्झिबिशनचा सेल पण होता आणि सेलिंगमध्ये घेतलेली, त्यामुळे मी पेंटिंग केलेली. तू काय काय पेंट केली होतीस? मी संभाजी महाराज केलेली पेंटिंग आणि एक सनसेट केलेली आणि एक लिफ्टचं शॅडोचं पेंटिंग केलेली. आणि ना मी फक्त 3च पेंटिंग केलेली. आणि ना जे कोण स्टार्टिंगला त्यांना एवढं पेंटिंग आवडलं की त्यांनी घेऊनच टाकले ते पेंटिंग. तिन्ही विकले पेंटिंग. तिन्ही विकले ना? 3च केली होती ना तू फक्त? मग आवडलं ना त्यांना? आवडलं. तुमचे कोण ओळखीचे नाही घेतले ना? कोणच नाही ना? अनओळखी पर्सनच घेतले ना? मग किती झाले तुझे इन्कम? दाखव जरा, फर्स्ट इन्कम किती झाले तुझं? 270 झाले. 270. हां, अरे वा. सांगितले आरोही सगळं इन्फॉर्मेशन. सायन्स एक्झिबिशन होतं, त्याच्यामध्ये आर्ट क्राफ्ट पण होतं. हिच्या आरोहीचं ना असं बघितलं तर खूपच ना, म्हणजे ड्रॉइंग तिचं खूप चांगलं आहे. ती ड्रॉइंग क्लासला कुठं जात नाही तरी पण ती छान भेटते. लेकिन आमच्या ओळखीच्या कोणच नाही घेतलेले आहे. अननोन पर्सनच तिचं ड्रॉइंग ना खूपच आवडलं. त्याबद्दल ना पटकन ना तिचं फक्त 3च पेंट केली, ती पटकन सेल झाले. आणि तिचं बघा लाईफमध्ये फर्स्ट. हे घे मम्मा, तुला माझं पेमेंट, तू ठेवून घे. हे बघा, आम्ही पण लहान असताना असं आमच्या वेळी कायच असं ऑपॉर्च्युनिटी होतं बघा. हे बघा, आम्ही फर्स्ट इन्कम. मम्मा, हॅपी वुमन्स डे. थँक यू अँड सेम टू यू. हॅपी वुमेन्स डे आरोही. हॅपी वुमेन्स डे गुडिया. हॅपी वुमेन्स डे. बघा, आता हे पैसे आहे ना आरोहीचं ना पिगी बँक आहे, त्याच्यामध्ये जाणार आहे पैसे. हे तर मी खर्च करत नाही आहे, ते पिगी बँकमध्ये हिचं एक आहे, त्याच्यामध्ये जाणार आहे. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. आता ना तुमच्या बरोबर ना मी 2 रेसिपी शेअर करते, तो पण हेल्दी. चला मग, आज तुम्हाला मी दाखवलेले आहे तरी पण आज मी परत करणार आहे. आज मी करणार आहे पीनट बटर आणि हे बघा सत्तूचं पावडर म्हणतात ना, ते करणार आहे. रोस्टेड चणे मिळतात बघा, ते आणली होती आणि हे सगळं छान ना सगळं साफ करून घेतलेली आहे. आणि एक असंच आहे, काय होत नाही ह्याला. चला आता हे सगळं मिक्सरमध्ये घालून घेते मी. चला आता मिक्सर करून घेते. हे बघा, आपलं सत्तू पावडर झालेलं आहे. ह्याचं काय आहे माहीत आहे, बाहेर ना आणू नका, घरीच बनवा. कायच मेहनत नाही आहे. फक्त चणे आणायचं आहे, साफ करायचं आहे आणि मिक्सर लावायचं आहे. बाहेर आणतो ना ते खूप महाग पडतात. आता हे आपण कशामध्ये यूज करू शकतो, ह्याचा आपण पराठा बनवू शकतो, ह्याचा आपण रोटी बनवू शकतो. दुसऱ्या आटामध्ये वगैरे मिक्स करून तर डायरेक्ट ह्याचा ना आपण चीला वगैरे पण बनवू शकतो. त्याच्यामध्ये कांदा, मिरची, सगळं आपण जो हेल्दी व्हेजिटेबल्स आहे ना ते सगळं घालून. आणि हे मेन तरी मला मेन कशाबद्दल पाहिजे, हे मी ना ओव्हरनाईट ओट्समध्ये हे यूज करते. हे घातल्यानंतर ना ते त्याच्यामध्ये कुठलं पण प्रोटीन पावडरचं ना गरजच नाही आहे. हे बघा, आमचं तयार झालेलं आहे सत्तू पावडर. तर हे ना शेंगा ना मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते. मी ना पहिला काय करते, पल्स मोडमध्ये थोडंसं फिरून घेते. आता ना रेग्युलर आपल्या ह्याच्यामध्ये बटर करायला ना थोडंसं वेळ लागतं, मतलब की असं पण तरी 7-8 मिनिट तरी लागत असणार. अजून व्हायचं आहे, अजून थोडा वेळ करायचं आहे. तर ह्याच्यामध्ये मी गुळाचं पावडर घालते. एक झालेला आहे.
किती छान झालेलं आहे बघा, क्रीमी झालेलं आहे बघा. आपलं पीनट बटर बघा एवढं तयार झालेलं आहे बघा. बाहेरसारखं वाटतं की नाही, आपण बाजारमधनं आणतो तसं. हे बघा इथं थोडंसं काढलेले आहे क्योंकि हे भरले म्हणून. हे बरोबर अर्धा किलोचा आहे डब्बा. हे अर्धा किलो आणि ह्याच्यापेक्षा हे जरासं झालं आहे. हे बघ, हे पीनट बटर आणि हे सत्तू पावडर. चला मग हा रेसिपीज कसं वाटलं तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबा. चला उद्या भेटू एक नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.